जय जय राम कृष्ण हरी। आज कार्तिकी एकादशी। या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं माझं सोलापूर या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधायचा आहे। या चॅनलच्या माध्यमातून अनेक समाजाला प्रबोधनात्मक गोष्टी केल्या जात आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे भेटी लागी जीवा। प्रत्येक माणूस भगवंताच्या भेटीची आस घेऊन जन्माला येतो आणि आयुष्यभर ती आस पूर्ण व्हावी यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे भगवंताचं स्मरण करणे। असं हे स्मरण कशाच्या माध्यमातून होतं? मौन भक्ती आहे, वाच्य भक्ती आहे, परा पश्यंती, मध्यमा, वैखरी असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। त्यातला म्हणजे या वाखरीच्या माध्यमातून भगवंताचं स्मरण करणं, नामस्मरण करणं या माध्यमातून भगवंताला पूजलं जातं आणि ही पूजा सर्वसामान्यांच्यापर्यंत जावं हा एक प्रयत्न या माध्यमातून केला जातो। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप प्राचीनतम असा संप्रदाय आहे। वारकरी म्हणजे काय? वारकरी याचा अर्थ वारी करणारा। कोणाची वारी करणारा? आपल्या आराध्य दैवताचं, आपल्या कुलदैवताचं आणि महाराष्ट्रातल्या या भगवंताची वारी, त्याच्या दर्शनासाठी जाणं म्हणजे वारी। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रात रूढ झाला, रुजला, फोफावला, अजूनही तो जगभरामध्ये आता पसरत आहे। या वारकरी संप्रदायाचं दैवत कोण आहे? तर विठ्ठल। या विठ्ठल 3 अक्षरामध्ये इतकं सामर्थ्य, जगाच्या नियंत्रणाची सारी शक्ती या 3 अक्षरामध्ये सामावलेले। वि विश्वात्मक रूप, ठ अधिष्ठान देणारा। कशाला अधिष्ठान देणारा? तर आपल्या जगण्याला, आपल्या विचाराला आणि आपल्या प्रगल्भतेला अधिष्ठान देणारा। वि ठ ल कोणत्याही गोष्टी या लयाला पावणार नाही, त्या कायमस्वरूपी नामस्मरणामुळे जिवंत राहतील, कणाकणातून राहतील, अणुरेणूतून राहतील असा भाव, असा विश्वास या वारकरी संप्रदायाने मानव जातीला दिलेला आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा खूप मोठ्या प्रमाणात रुजवला गेला आणि तो आचरणात आणण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं आराध्य दैवत विठ्ठल। महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी आणि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 महत्त्वाच्या एकादशी आहेत। आषाढातली वारी तर ही पावसाळ्यातली वारी असते। काम धंदा सगळं सोडून केवळ विठ्ठलासाठी, विठ्ठलाच्या भेटीसाठी, भेटी लागी जीवा याच्यासाठी म्हणून पूर्ण पायात वाहणार नाहीत, अंगावरच्या कपड्यानिशी खांद्यावर पताका घेऊन आणि माऊलीचा जयघोष करत करत रामकृष्ण हरी, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय अशा जयघोषातून ही वारी होत असते। आणि आषाढी एकादशी ही या वर्षभरातल्या एकादशीमध्ये खूप मोठी एकादशी असते आणि त्यानंतरच्या एकादशी म्हणजेच ही कार्तिकी एकादशी। कार्तिक महिना तसा सगळ्यांच्या जीवनात आनंद आणणारा महिना, कारण कार्तिक महिन्यामध्ये दीप उजळण्याचं काम प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात ही रुजत असते। आपण प्रतीकाच्या माध्यमातून पणत्या लावून दीपोत्सव करतो आणि त्याचबरोबर लक्ष दीपोत्सवाचा कार्यक्रमही होतो। लोकांच्या भक्तीला सीमा नाही, म्हणून देवाच्या दरबारात जायचंय, देवाच्या चरणी लीन या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणून भक्तगण वेगवेगळ्या माध्यमातून ही सेवा करत असतात। म्हणून ही कार्तिकी वारी तर ही दीपोत्सवाची वारी आहे आणि गोडधोड देणाऱ्यांची वारी आहे, गोडधोड खाणाऱ्यांची वारी आहे आणि म्हणून या वारीला खूप महत्त्वाचं स्थान आहे। महाराष्ट्र शासन देखील या दोन्ही वारीसाठी खूप चांगल्या रीतीने प्रयत्न करतं। ही वारीच्या माध्यमातून काय सांगायचं आहे? सर्व मानव जात एक आहे, जाती धर्माच्या पलीकडे गेलेला हा संप्रदाय म्हणजे एकमेव संप्रदाय जगाच्या पाठीवरचा वारकरी संप्रदाय। लहान असो मोठा असो, यारे सारे लहान थोर, लहान असो मोठा असो सगळे श्रेष्ठ। वयस्कर मंडळी लहानांना नमस्कार करतात, लहान मंडळी मोठ्याला नमस्कार करतात। आपल्यावरचे संस्कार आहेत
लहानांनी मोठ्याला नमस्कार करायचं, मोठ्याने आशीर्वाद द्यायचं. पण वारकरी संप्रदायाने एक नवा विचार समाजाप्रती ठेवलेला आहे, तो म्हणजे तुझा आत्मा आणि माझा आत्मा यात श्रेष्ठ कनिष्ठतम भाव नाही. तुझ्या आत्म्याला जी किंमत आहे तीच किंमत माझ्या आत्म्याला आहे, म्हणून मी तुला वंदन करतो आणि तोही समोरच्याला वंदन करतो. कीर्तनाच्या परंपरेच्या माध्यमातून समाज सुधारण्याचं, समाज प्रबोधन करण्याचं एक महत्त्वाचं काम या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. वारकरी संप्रदायात ज्ञानदेवापासून तुकारामापर्यंत आणि अलीकडच्या काळातले अनेक कीर्तनकार आहेत, अनेक संत आहेत. ते कवितेच्या माध्यमातून असतील, अभंगाच्या माध्यमातून असतील, ओवीच्या माध्यमातून असेल, ते समाजाप्रती भगवंताचं मोठेपण सांगण्याचं काम आजपर्यंत अव्याहतपणे चालू आहे. चालला कसे, किती गाणी म्हणून सांगायची, किती गायकांनी गायलेली गाणी म्हणून सांगायची, किती अभंग निर्माण झालेले आहेत. या सगळ्या अभंगाच्या माध्यमातून संत नामदेवांनी तर शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा केली आणि ते एका जन्मात पूर्ण होत नाही, म्हणून पुन्हा जन्म घेतला, पुन्हा ते पूर्ण झाले, पुन्हा पुन्हा ते येणार. भगवंता तुझ्या सेवेसाठी मी एकसारखा येत राहीन आणि केवळ तुझेच गुणगान गाणार. बघा हा विठ्ठल सगळ्यांचा सावळा, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो, विसरून गेलो देह भान, विसरून गेलो देह भान. हे देवा, हे सावळ्या विठ्ठला तूच माझा त्राता, तूच माझा त्राता आहेस, तूच आई आहेस, तूच वडील आहेस, तूच बंधू आहेस, तूच सखा आहेस, तूच मदत करणार आहेस. आणि त्यामुळं आणि विठ्ठलाच्या माध्यमातून हे सगळं विठ्ठल या नावाचं मी तुम्हाला सांगणार आहे की अनेक वैद्यांनी, अनेक डॉक्टरांनी तपासलं लोकांना, तर ज्यांच्या मुखातून विठ्ठल 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 असा घोष होतो अशा व्यक्तींचं हृदय रक्ताभिसरणाचं काम खूप नेटक्या पद्धतीनं चालू राहतं आणि अशा या भक्तांना कधीच हार्ट अटॅक येत नाही. हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. कारण विठ्ठल या 3 अक्षरांचा जप करताना, ते उच्चारत असताना रक्ताभिसरणाचं काम इतक्या सुंदर रीतीनं होतं, त्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा आपोआपच चांगला होतो. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल अशा पद्धतीची एक संकल्पना या वारकरी संप्रदायात आहे. किती वेगवेगळ्या पद्धती, रूप पाहता हो लोचनी, सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा, चांगला, सुंदर. काही काही लोक तर विठ्ठलाला शिव्या देणारे लोक भेटले. माझ्या तुकारामाच्या पत्नीनं तर विठ्ठलाला शिव्या दिल्या. काय, माझ्या नवऱ्याला तू वेडं केलंस, आणि त्यामुळं काम धंदा सगळं सोडून तो भावनाथाच्या डोंगरावर जातो. आणि त्यामुळं त्या शिवी देण्यात देखील एक संस्कार होता, कारण देव माझा आहे आणि माझा देव माझी इच्छा पुरवणार आहे, हा जो विश्वास होता, हा विश्वास ललिवाळपणानं या वेगवेगळ्या अभंगातून व्यक्त केलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांना माऊली ही बिरुदावली मिळाली, भेटलेला माऊली म्हणायची. आणि त्यांनी अभंग माध्यमातून ओवी विपुल प्रमाणात संत ज्ञानेश्वरांनी समाजाप्रती दिलेले, विठ्ठलाच्या चरणी ते समर्पित केलेले ही ओवी याचा अर्थ पवित्रता. भगवंताच्या संदर्भात उच्चारलेले शब्द कसे आहेत, समाजाप्रती उच्चारलेले शब्द कसे आहेत, तर ते पवित्र आहेत. एखाद्या गोष्टीमध्ये जर पवित्रता आली तर तिला दुसऱ्या कोणत्याही पूजनाची गरज राहत नाही. आणि म्हणून तान, भूक, ऊन, वारा या कशाचीही पर्वा न करता ही वारी करणारा संप्रदाय म्हणजे वारकरी. आणि काही लोकांना तिथं दर्शन साक्षात विठ्ठलाचं होत नाही, त्यामुळं शिखर दर्शन करून येणारी लाखो माणसं आज आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून तिथं तो देव, हा देव कोण आहे, समजनानं ठेवलेला आहे. किती म्हणून समजणं, दोन्ही पाय समोर. हा कसा आला देव इथे कशा आला, तर आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाची भक्ती पाहून हा देव त्याच्या भेटीला आला. आणि आमच्या या पुंडलिकानं वीट भेटली देवाला आणि सांगितलं तू तिथं थांब, मी जाऊन येतो. देवाचं दर्शन कसं काय, देव समोर आलेलं आहे, पण दर्शन सुचिरभूत झाल्याशिवाय नाही. आणि त्यामुळं भीमा नदीमध्ये तो गेला, तिथं गेला, त्या
माऊलीला माहीत नव्हतं आपल्याला पोहता येत नाही, तरी पण गंगेला समर्पण झाला, परत आलाच नाही. ही पुंडलिकांची आपल्यावर खूप खूप मोठी कृपा आहे. कारण पुंडलिक परत आले असते तर दर्शन देऊन देव पुन्हा परत गेले असते. आज आपण म्हणतो युगे 28 उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या. विठ्ठलाच्या थांबण्याच्या प्रत्येक गोष्टीला एक असा आध्यात्मिक अर्थ आहे. पुंडलिक गेले, परत आले नाही, विठ्ठल विटेवर थांबले, आई वडिलांची सेवा करून तो गेलेला होता, वाट बघत बघत थांबले, पुंडलिक परत आला नाही. हे महाराष्ट्रावर नव्हे तर या सृष्टीवर केलेला पुंडलिकाचा उपकार आहे. कारण त्यामुळे हा युगानुयुगे सूर्यचंद्र असेपर्यंत, सृष्टीचं अस्तित्व असेपर्यंत या विठ्ठलाचं दर्शन आम्हाला होणार आहे. कारण हे परब्रह्म रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि थांबले थांबून कंटाळल्यानंतर कमरेवर हात ठेवला. अनेक कीर्तनकारांनी कमरेवरच हात का ठेवला तर सांगितलं, बाबा रे माझ्या भक्तांनो, भवसागर म्हणजे कमरे इतकं पाणी. कमरे इतक्या पाण्यात कोणाला दुखापत होत नाही, कोण मरत नाही. भवसागर, कष्ट येऊ द्या, चिंता येऊ द्या, अडचणी येऊ द्या, कमरे इतके पाण्यातून तुम्ही सहजपणे बाहेर येता. तसं भवसागर कमरे इतकं पाणी आहे, हे माझ्याकडे बघून तुम्ही त्याचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे वागा. म्हणून हा आमचा पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि त्याच्या अलंकारामध्ये आजही बघा, अलंकारामध्ये त्याच्या थांबण्यामध्ये रुक्मिणीला सुद्धा जवळ ते नाही, फक्त विठ्ठल आहे. का? सुरुवातीला भक्त कीर्तनकार मंडळी सांगत असतात की दोघेही उभे होते, एका ठिकाणी उभे होते. भक्तांनी सांगितलं, आमची माय जिथं असल्यानंतर आमच्या मनातलं तुम्हाला कसं सांगता येईल, आणि म्हणून विनंती केली तुम्ही एकटेच थांबा. त्यावेळेला भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं की तू दुसरीकडे थांब, म्हणजे भक्तांना मला मनमोकळेपणानं बोलता येईल. हे ऐकून रुक्मिणी माता पाठीमागे जाऊन थांबल्या आणि साक्षात विठ्ठल आपल्या प्रत्येक भक्ताला मनोभावे मनातल्या सगळ्या गोष्टी बोलता याव्यात म्हणून एकटा युगे 28 थांबलेलं आहे, आजही थांबलेलं आहे, उद्याही थांबणार आहे, युगानुयुगे थांबणार आहे. आणि म्हणून या विठ्ठलाच्या मंदिरात गरजे आता या पंढरपूरच्या संदर्भात अनेक अभंग गायले जातात की भक्तीचा महिमा सांगितला जातो, भारुडाच्या माध्यमातून सांगितला जातो, आणि वेगवेगळ्या साहित्य कृतीच्या माध्यमातून विठ्ठलाचा महिमा सांगितलेला आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. किती गायचं आणि किती म्हणून सांगायचं. सगळे लोक टाळ मृदुंग यांचा नाद चालू आहे आणि या नादामध्ये लोक ताण, भूक, ऊन, वारा, काटे सगळं विसरून विठ्ठल 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 सगळं विसरतात. माझ्या बाजूला कोण आहे हे पण पाहत नाहीत, कारण माझ्या बाजूला पांडुरंगच आहे, माझ्या समोर पांडुरंग आहे, माझ्या पाठीमागे पांडुरंग आहे. सगळीकडे या तिन्ही लोकात तो पांडुरंग भरून झालेला आहे आणि त्यामुळं विठ्ठल दिसतो सगळीकडे. विठ्ठल 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 हे दिसतो. आणि हे म्हणत असताना या षडाक्षरी मंत्राचा तर गजर अंतःकरणाला पूर्ण व्यापून टाकतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. या भावंडांना, ज्ञानेश्वर भावंडांना, या वारकरी संप्रदायाची निर्मितीच्या पाठीमागे ज्यांचा वरदहस्त आहे, तो वरदहस्त ते निर्मिक कोण आहेत? संत ज्ञानेश्वर माऊली. या माऊलीनं पंढरपूरच्या विठ्ठलाला सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि ही परंपरा आज ज्ञानेश्वरांची पालखी, तुकारामाची पालखी, शेगावच्या गजाननाची पालखी, या गोदावरी घाटातून येणारी पालखी, किती पालखी. आणि देवाचं मोठेपण तर काय सांगायचं. पुंडलिकासाठी बघा आपल्याकडे अनेक गीत आहेत, लोकगीत आहेत, भारुड आहेत. डगमग डोले माझ पाण्यावरती नाव रे, डगमग डोले माझ पाण्यावरती नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा माझ्याकडं धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा माझ्याकडं धाव रे. पुंडलिकासाठी देवा विठेवरी थांबला, पुंडलिकासाठी देवा विठेवरी थांबला. आता तर एक वेळ
माझ्याकडं धाव रे पंढरीच्या पांडुरंगा, माझ्याकडं धाव रे. जनाबाईसाठी देवा दळण तू दळीला, जनाबाईसाठी देवा दळण तू दळीला. आता तर एक वेळ माझ्याकडं धाव रे पंढरीच्या पांडुरंगा, माझ्याकडं धाव रे. दामाजीच्या साठी देवा, दामाजीच्या साठी देवा महार तू झाला. आता तर एक वेळ माझ्याकडं धाव रे पंढरीच्या पांडुरंगा, माझ्याकडं धाव रे. किती नामान ओळखायचं. शेतात काम करणारा हा आमचा माळी, सावता माळी, तिथंच ठरला काम करत. सगळे लोक इथे पंढरपूरला आले. विठ्ठलाला लक्षात आलं की या वारीमध्ये माझा भक्त नाही, म्हणून शेतात भेटायला गेले. इथं देवळात देऊळ रिकाम, देवाविना देऊळ रिकामा. सगळे लोक गर्दी करायला लागले की कुठे गेला विठ्ठल, कुठे गेला. सावता माळीकडे तिथं गेला होता. का? सावता माळी कामात देव पाहत होता. आणि म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आपल्या कामात म्हणजे वारकरी संप्रदायाने कर्म सिद्धांतावर खूप मोठा भार दिलेला आहे. ज्यांना वारीला यायचं त्यांनी वारी करा, वारी संपलं की कामात गुंतून घ्या. आणि तुमच्या कामात हा विठ्ठल सामावलेला आहे. तुम्ही काम करायला अडचण आली, स्वतः विठ्ठल येऊन तुम्हाला मदत करतो. ही भावना वारकरी संप्रदायात आहे. आम्ही शेत सगळं सोडून आलो, विठ्ठलाकडे आलो. आमच्या सगळ्या इष्टेटीची काळजी वाहणारा हा पांडुरंग आहे. आणि म्हणून पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, कोणताही रंग नाही असा कोण आहे तर तो पांडुरंग आहे. पांडुरंग आहे, सर्वात समाविष्ट झालेला हा पांडुरंग आहे. म्हणून अनेकांनी आता प्रत्येक संतांच्या संदर्भात पंढरपूरचा महिमा तरी किती सांगावा. संत नामदेवानी या वारकरी संप्रदायाला पूर्ण देशात नेण्याचं काम केलं. एवढंच नाही तर गुरु ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये 63 अभंग या संत नामदेवांचे आहेत. नामदेवांचं मंदिर आहे तिथं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची पताका ही देशभर पसरवण्याचं काम संत नामदेवानी केलेले. नामदेवानी काय म्हटलं पंढरपूरला तर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या सृष्टीची निर्मिती झाली नाही, पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालं, पांडुरंगाने निर्माण केलं आणि नंतर वैकुंठ निर्माण केलं. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या सृष्टीमध्ये चराचराची निर्मिती पण नव्हती, तेव्हापासून पंढरपूरची निर्मिती आहे. आणि म्हणून पंढरपूर ही या पृथ्वीवरील एक स्वर्गच आहे. पंढरपूरचा वारीला आलेला आत्मा हा मुक्त होतो आणि त्याला पुन्हा या संसाराच्या कटकटीत यायची गरज नाही. आणि म्हणून संत एकनाथांनी, संत तुकारामांनी मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. प्रत्येक संतांच्या विषयी, साधू संतांविषयी, संत कवयित्रींच्या विषयी किती बोलावं तेवढं थोडं, किती बोला. म्हणून कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं या आपल्या न्यूज सोलापूर, या माझं सोलापूर बघा, नावात देखील एक वेगळेपण आहे. हे सोलापूर कोणाचं? माझं. आणि या माझ्यापणामध्ये पंढरपूरला माझ्या जिल्ह्यातलं आहे. पंढरपूर माझं आहे, सोलापूर माझं सोलापूर. या न्यूज चॅनलनी आज एका वेगळ्या पद्धतीनं हा भेटी लागी जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या संदर्भातलं सांगितलं. पंढरपूर पहिल्यांदा पंढरपूर निर्माण झालं, नंतर स्वर्ग निर्माण झाला. पहिल्यांदा चराचर पंढरपुरात निर्माण झाले, मग जगामध्ये सगळीकडे झाले. हा पंढरपूरचा महिमा आहे, पंढरपूरच्या नामस्मरणाचा महिमा आहे. आणि त्यामुळं माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तेरी. किती किती म्हणून सांगायचं. वेळ ठराविक वेळ आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, कोरोनाचं संकट कायमचं संपू दे आणि सगळे गुण्या गोविंदानं तुझ्याकडे नाचत नाचत
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत म्हणत तुझ्या दरबारात येऊ दे, तुझ्या चरणाजवळ येऊ दे आणि तूच समचरण देखी याला. हे विठ्ठला, तू आई बाप सर्व नाती सांभाळणारा तू एकच देव आहे, तू एकमेव देव आहे आणि तू म्हणून तुझ्या चरणी प्रार्थना आहे. जगावरचं कोरोनाचं संकट संपू दे, सोलापूरवरचं सगळेच संकट संपू दे आणि सोलापूर पंढरपूर या सगळ्या या भूतलावर या भक्तांचं नाव आजरामर कर आणि सर्व दुःख दूर कर अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि या माझं सोलापूर न्यूज चॅनलनी आज ही सेवा करण्याची संधी दिली म्हणून सर्व संचालक मंडळांचं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.